कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी 54 फुटांपर्यंत पोहोचली होती। मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नदीच्या पाणी पातळीत 8 फुटाने घट झाली आहे। त्यामुळे पूरस्थितीत किंचित दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी 68 फूट तर धोका पातळी 71 फूट आहे। नदीची पाणी पातळी अद्याप वाढलेली असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी कायम आहे। सध्या लहान पुलावरील पाणी कमी झाल्याने हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे। तसेच पंचगंगा नदीवरील गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता शेळकेमळा रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे। नदीच्या प्रवाहाचा वेग लक्षात घेता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। पूरस्थिती पाहण्यासाठी किंवा छायाचित्रे, व्हिडिओ तसेच सेल्फी काढण्यासाठी नदीकाठी गर्दी करू नये, पाण्यात उतरू नये आणि स्वतःच्या जीवाशी खेळू नये अशा स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। विशेषतः युवकांनी सोशल मीडियासाठी धोकादायक ठिकाणी जाऊन चित्रीकरण टाळावे असे सांगण्यात आले आहे। पंचगंगा नदीकाठावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाची पथके नदीकाठावर तैनात करण्यात आली आहेत। नदीच्या पाणी पातळीवर प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।